आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी आज दुपारी घेऊन आलेली आहे मच्छी। आज खूप दिवसांनी मच्छी बनवणार आहे। आता मी तुम्हाला मच्छीच दाखवते, चला। बघा, ही मी पापलेट आणली होती, दुपारी मॅरिनेट करून ठेवली होती। आता संध्याकाळची भाजलेली आहेत 8। आता मी ती फ्राय करते आहे। पापलेट चांगली साफ करून धुवून घेतलेली आहेत। त्याला मी लावलेला आहे हळद, मीठ, मसाला, थोडासा गरम मसाला आणि सगळं असं मॅरिनेट करून ठेवलं होतं। आता मी हे घातलेलं आहे चण्याचं पीठ आणि त्याला हे मिक्स करून मी आता ठेवते आहे। आणि तांदळाच्या पिठामध्ये आणि थोडासा त्याच्यात रवा घेऊन मी हे असं घोळून दाखवणार आहे। आणि इकडे तवा ठेवलेला आहे तापायला। आता मी करते आहे भाकऱ्या। तर मी भाकऱ्या बनवत आहे। भाकऱ्या झाल्या की मग दाखवते। फ्राय करण्यासाठी हे पीठ घेतलेलं आहे तांदळाचं। हा रवा आहे, हळद चिमूटभर गरम मसाला, चिमूटभर लाल तिखट आणि चिमूट एकदम थोडंसंच मीठ घेतलेलं आहे। आणि आता आपण हे बघा, हे मॅरिनेट करून ठेवलं आहे। चण्याचं पीठ लावून ठेवलेलं आहे। थोडंसं 2 चमचे चण्याचं पीठ, 1 चमचा लाल तिखट चवीनुसार, मीठ, हळद असं, आणि थोडंसं कोकमाचा रस असतो ना तो, ते सगळं लावून मी मिक्स करून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। आता हे मी सगळं याला लावून फ्राय करणार आहे, मच्छी फ्राय। हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत। झालं, आता काय जायचं। हां, जरा प्रेम कर। मी पण मगाशी जरा हे करत होती ना सिंबूला, तर बघतो इकडं जवळ। हात फिरव, डोक्यांना हात फिरव त्याच्या, डोक्याच्या त्याच्या सिंबूच्या।
चला आता तुमची रजा घेते आणि हा व्हिडिओ इथेच संपवते. आता ही फिश कशी वाटली तेही मला सांगा कमेंट करून. चांगली वाटली तरी सांगा, नाही चांगली वाटली तरी सांगा. अशाच प्रकारे तुम्हीही करून बघा आणि बघा खूप छान टेस्ट लागते. आता मी रजा घेते आणि तुम्हाला निरोप देते. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की करा. श्री स्वामी समर्थ.